नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमच्या क्लाउडवाला भाऊ आणि आज आपण पाहणार आहोत ओपन टापूचे इंजिन म्हणजे त्याचं आर्किटेक्चर. तर मित्रांनो बघा, यामध्ये याची डेफिनेशन याबद्दल आर्किटेक्चरबद्दल माहिती लिहिलेली आहे. ओपन टापू आर्किटेक्चर इज अ लेयर मॉड्युलर सिस्टम डिझाईन टू मॅनेज इन्फ्रास्ट्रक्चर लाईफ सायकल थ्रू अ डिक्लेरेटिव्ह ग्राफ बेस्ड प्रोसेस मॅनेज बाय द लिनक्स फाउंडेशन. लिनक्स फाउंडेशन मॅनेज करतो. इट ऑपरेट्स ॲज अन ओपन सोर्स आहे. वेंडर न्यूट्रल इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड म्हणजे ISE टूल आहे. दॅट मेंटेन्स बॅकग्राऊंड कम्पॅटेबिलिटी विथ टेराफॉर्म वाईल इंट्रोड्युसिंग community driven innovation like a client side state encryption. ठीक आहे. आता आपण याच्या पाहूया मित्रांनो. जसं की आपल्याला आर्टिस्टला समजायचं आहे तर बघा कसं आपण या पद्धतीने समजू शकतो. तर बघा, यामध्ये एक डायग्राम आहे गाडीची इंजिनची. तर बघा मित्रांनो, आपण या गाडीला चालवायला शिकतो, पण जे इंजिनच्या आतमध्ये नक्की काय कशाप्रकारे काम करते ह्या गोष्टी माहिती असेल तर आपण एक चांगलं ड्रायव्हर बनू शकतो. तसंच आहे ओपन टापूचं पण. आपण टॉपू अप्लाय कमांड चालवतो, परंतु बॅकग्राऊंडला नक्की काय घडतं, ओपन टापूचं आर्किटेक्चर काय आहे ह्या गोष्टी आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार. जसं की साध्या भाषेत सांगायचं राहिलं तर जेव्हा आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर असले तर आपल्याला ओपन टापूसारखे जे आपण अशी या पद्धतीचे कॉन्सेप्ट आले तरी आपल्याला इझी होऊन जातो, कारण की आपल्याला पूर्णपणे कॉन्सेप्ट क्लिअर आहे. तर बघा, यामध्ये आर्किटेक्चरचे मुख्य दोन भाग येतात. यामध्ये ओपन ओपन टापूच्या आर्किटेक्चर मुख्यतः दोन भागात विभागलेला आहे, द कोर अँड प्लग इनमध्ये. डायग्राममध्ये पाहू शकता तुम्ही. आणि याच्यामध्ये पण काही वेगवेगळे पार्ट्स पडतात. तर बघा, एक उदाहरण समजून घ्या. समजा ओपन टापू म्हणजे एक स्मार्टफोन आहे. याच्या कोर म्हणजे त्याच्या ऑपरेटिंग सिस्टम आहे अँड्रॉइड किंवा iOS. आणि प्लगइन्स म्हणजे आपण त्यात इन्स्टॉल केलेले ॲप्स, जसे व्हॉट्सअप आहेत, इंस्टाग्राम आहे, या पद्धतीने त्याचे ॲप्स आहेत. तर पहिला याचे पार्ट आहे कोर. तर आता कोर काय करतो याबद्दल आपण पाहूया. तर बघा, ओपन टापू कोर म्हणजे काय हे सोप्या मराठी भाषेत सांगायचे झाले तर ओपन टापूचा हा मेंदू किंवा सूत्रधार आहे. जेव्हा तुम्ही क्लाउडवर, उदाहरणार्थ AWS अजूर इन्फ्रास्ट्रक्चर उभे करता, तेव्हा बॅकएंडला सर्व लॉजिक चालवण्याचे काम हा कोर करतो. ओपन टापू हा टेराफॉर्मचा ओपन सोर्स पर्याय म्हणजे फॉर्क आहे. यामुळे त्याची कामही अगदी त्याचप्रमाणे चालते. तर याचे ओपन टापूमध्ये यामध्ये दोन पार्ट्समध्ये केलेले आहे. ओपन टापू जो आर्किटेक्चर आहे तो दोन भागामध्ये विभागलेला आहे. पहिला आहे द कोर आणि दुसरा आहे प्लगइन्स. तर बघा, कोर काय काम करतं, मुख्यतः तीन मुख्य काम करतो. इन्फ्रास्ट्रक्चर ग्राफ, सेकंड आहे स्टेट मॅनेजमेंट आणि थर्ड आहे डिसिजन मेकिंग. तर बघा, इन्फ्रास्ट्रक्चर ग्राफ काय करतो, आपण लिहिलेला कोड वाचून ओपन टापू एक नकाशा तयार करतो की कोणती गोष्ट आधी बनवायची आणि कोणती नंतर. स्टेट मॅनेजमेंट, तुमच्याकडे सध्या क्लाउडवर काय आहे आणि कोडमध्ये काय लिहिलं याचा हिशोब टेराफॉर्म TF स्टेट किंवा आता topu.tf स्टेट फाईलमध्ये तो ठेवतो. डिसिजन मेकिंग म्हणजे हा भाग ठरवतो की नक्की काय क्रिएट करायचे आहे आणि काय अपडेट करायचे आहे आणि काय डिलीट करायचे आहे. या पद्धतीच्या ह्या गोष्टी डिसाईड करतो. आता यामध्ये दुसरा भाग येतो प्लगइन्स म्हणजे प्रोव्हायडर अँड प्रोव्हिजनर्स. तर यामध्ये दोन पार्ट्स बघतात, प्रोव्हायडर आणि RPC. तर बघा, आता बघा, ओपन टापूला स्वतः हे माहीत नसतं की AWSवर EC2 कसं बनवायचे किंवा अजुरेवर डेटाबेस कसा तयार करायचा. यासाठी ते प्रोव्हायडरची मदत घेतात. प्रोव्हायडर हे एखाद्या दुभाषी म्हणजे ट्रान्सलेटरसारखे काम करतात. तुम्ही कोड लिहिता ओपन टापू भाषेत आणि AWS प्रोव्हायडर त्याला AWSला समजेल अशा भाषेत तो सांगतो. आता RPC म्हणजे रिमोट प्रोसिजर कॉल. कोर आणि प्लगइन एकमेकाशी RPCद्वारे संवाद साधतात. हे खूप महत्त्वाचे आहे, कारण यामुळेच ओपन टापू हजारो वेगवेगळ्या क्लाउड सर्व्हिसेससोबत काम करू शकतं. तर याचे आता आर्किटेक्चर सांगायचे झालं
तर कशा पद्धतीने आपण याचे आर्किटेक्चर बघणार तर बघा, या आर्किटेक्चरमध्ये 3 आहेत कमांड, इनिट, प्लॅन आणि अप्लाय. जेव्हा आपण डाउनलोड कमांड टाकता तेव्हा काय होतं बघा, इनिट प्लगइन डाउनलोड होतात. प्लॅननी कोर तुमच्या कोड वाचून जुन्या स्टेट फाईलशी तुलना करतं आणि एक प्लॅन बनवतं. अप्लायमध्ये कोर हा प्लॅन प्रोव्हायडर्सकडे पाठवतो आणि प्रोव्हायडर प्रत्यक्ष क्लाउडवर जाऊन काम पूर्ण करतात. या पद्धतीने ह्या तीनही कमांड समजलं असेल. इनिट प्लगइन डाउनलोड करतो, प्लॅन कोर तुमच्या कोड वाचून जुन्या स्टेट फाईलमध्ये तुलना करतो आणि प्लॅन बनवतो, आणि अप्लाय करतो आपण. त्यानंतर बघा, यामध्ये हे आर्किटेक्चरची डायग्राम दिलेली आहे. तर बघा, ओपन टाबू कोर काय कमांड काम करतं बघा. यामध्ये बघा, युजर कॉन्फिगरेशन म्हणजे आपलं कोड आहे main.tf किंवा main.tofu. यानंतर येतो ओपन टाबू कोर. SCL पार्सर काय करतो, कोड वाचणे, म्हणजे तुम्ही लिहिलेला .tf किंवा .tofu कोड वाचून त्याचा अर्थ लावणे. रिसोर्स ग्राफ, कोणतीही गोष्ट आधी बनवायची. तर बघा, ओपन टाबू कोरमध्ये 4 पार्ट्स आहेत. SCL पार्सर म्हणजे कोड वाचणारा, ग्राफ बिल्डर म्हणजे क्रम ठरवणारा, स्टेट मॅनेजर म्हणजे स्टेट फाईल सांभाळणारा, आणि प्लॅन आणि अप्लाय लॉजिक निर्णय घेणारा. त्यानंतर येतो यामध्ये RPC रिमोट प्रोसिजर कॉलद्वारे संवाद. त्यानंतर प्रोव्हायडर येतात, जे पण क्लाउड आहे ते प्रोव्हायडर्स आहे, जसं की AWS, Azure आणि गुगल क्लाउड GCP. त्यानंतर ॲक्च्युअल इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्यक्ष सर्व्हर डेटाबेस त्यामध्ये क्रिएट होतो. तर बघा, यामध्ये ग्राफ बनवणे, रिसोर्स ग्राफ म्हणजे कोणती गोष्ट आधी बनवायची, उदाहरणार्थ आधी VPC किंवा EC2 बनवायची, आपण नियोजन करतो. स्टेट मॅनेजमेंटमध्ये सध्या क्लाउडवर काय परिस्थिती आणि कोडनुसार काय बदल हवे ह्याची नोंद .tf स्टाईलमध्ये ठेवणे, TF स्टेट फाईलमध्ये ठेवणे. प्रोव्हायडरची संवाद म्हणजे प्रोव्हायडर कम्युनिकेशन प्रत्यक्ष काम करण्यासाठी AWS, Azure किंवा GCPच्या प्रोव्हायडर्सची सूचना देणे. या पद्धतीने हे आर्किटेक्चर आहे. डायग्राममध्ये समजलं असेल की युजर कॉन्फिगरेशन आहे, यामध्ये आपला कोड आहे, कोड लिहिणार. आणि त्यानंतर ओपन टापूच्या कोरमध्ये चार पार्ट्स आहेत. SCL पार्सर, ग्राफ बिल्डर, स्टेट मॅनेजर आणि प्लॅन अप्लाय लॉजिक. म्हणजे पहिला SCL पार्सर म्हणजे कोड वाचणारा, दुसरा ग्राफ बिल्डर म्हणजे क्रम ठरवणारा, तिसरा स्टेट मॅनेजर म्हणजे स्टेट फाईल सांभाळणारा, आणि चौथा प्लॅन अप्लाय लॉजिक म्हणजे निर्णय घेणारा. त्यानंतर RPC रिमोट प्रोसिजर कॉलद्वारे संवाद. त्यानंतर प्रोव्हायडर्स येतात. प्रोव्हायडर्स माहितीच असणार, जे काय क्लाउड आहे ते प्रोव्हायडर्स आहेत. AWS म्हणजे आपण AWS यूज करतो, Azure करतो, गुगल क्लाउड यूज करतो, या पद्धतीने. आणि त्यानुसार यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट होणार. त्यानंतर यामध्ये काही कमांड्स आहेत. टोपू प्लॅन म्हणजे आता वर्कफ्लो बघा, कोर तुमचा कोड वाचतो, स्टेट फाईल तपासतो आणि काय बदल होणार त्याचा एक प्लॅन क्रिएट करतो. टोपू अप्लाय, जेव्हा तुम्ही अप्लाय म्हणता तेव्हा कोर प्रोव्हायडर्सना, म्हणजे जसं की उदाहरणार्थ आपण AWS यूज करतो तर सांगतो की आता हा प्रत्यक्ष सर्व्हर तयार करा AWSला, अपडेट स्टेट. त्यानंतर काम पूर्ण झाल्यावर कोरची माहिती स्टेट फाईलमध्ये अपडेट करतो, जेणेकरून पुढच्या वेळी याला कळेल की काय बदल झाले आहेत. एक यामध्ये महत्त्वाची टीप आहे, ओपन टापू कोर स्वतःहून कधीच AWSशी थेट बोलत नाही किंवा कम्युनिकेशन नाही करत. तो नेहमी प्रोव्हायडरचा वापर करून त्याच्या भाषेत सूचना पाठवतो. हे बघा, यामध्ये दिलेलं आहे मी प्रोव्हायडरचे नाव. तर बघा, तर मित्रांनो, ओपन टापूचे आर्किटेक्चर हे मॉड्यूलर आहे, म्हणूनच हे इतकं शक्तिशाली आणि फ्लेक्सिबल आहे. जर तुम्हाला आर्किटेक्चर समजले असेल तर ट्रबल शूटिंग करणं पण खूप सोपं जातं. तर तुम्हाला आर्किटेक्चरमधला कोणता भाग सर्वात महत्त्वाचा वाटला, कोर की प्रोव्हायडर, कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.